नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला शेंगदाण्याची हिरवी चटणी बनवून दाखवते. आता या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे घेताना निवडून घ्यायचे, कारण शेंगदाण्यासारखा खडा असू शकतो कलर साईजचा, त्यामुळे इथे सांगते मी. शक्यतो निवडूनच घ्या. आता शेंगदाणे छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कमी जास्त वेळ लागू शकतो, पण गॅस जास्त फुल वाढवायचा नाही. फक्त करपून घेऊ नका शेंगदाणे. या ठिकाणी 1 ते 2 मिनटासाठी भाजून घ्या. आणि ही चटणी घरामध्ये असू द्या, कधी पण भूक लागली असेल, चपाती भाकरी असेल, भाजी नसेल, तर तेव्हा ही चटणी कामी येते खाण्यासाठी. करून ठेवा. आणि 7 ते 8 दिवस कुठे बाहेर तुम्हाला जायचं असेल तर सोबत नेऊ शकता प्रवासामध्ये. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत, काढून घेते मी. आता आपल्याला त्याच तव्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. तिखटाप्रमाणे ठेवा. आता ह्या मिरच्या तिखटाच्या घेतलेल्या आहेत, खूप तिखटाच्या आहेत ह्या मिरच्या. तुम्हाला जर कमी तिखटाच्या घ्यायच्या असेल तर घेऊ शकता. आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडीशी चटणी तिखट असेल, चवीला खूप छान लागते, कारण शेंगदाणे हे चोचट असतात खाण्यासाठी, त्यामुळे थोडासा तिखटाचा वापर असू द्या यामध्ये. आता हे मिरची प्रेशर देऊन अशी चमच्याने भाजून घ्यायची, जेणेकरून त्यावर असे डाग येतात आणि चांगल्या प्रकारे भाजल्या पण जाते. त्यानंतर टाकते मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. लसण थोडासा जास्तच असू द्या यामध्ये. लसण पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे डाग येईपर्यंत. आणि त्यावर पण असे डाग आले पाहिजे. लसण आणि मिरचीवर छान अशी प्रेशर देऊन ही मिरची भाजून घ्यायची आहे, लसण आणि मिरची. आणि ही चटणी बनवण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये ही चटणी सहज होते. आणि त्यानंतर टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं मी. आता गॅस बंद करून टाकायचा आहे, किंवा एकदम कमीवर ठेवा, कारण तवा गरमच असतो, त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही जिरं भाजण्यासाठी. आणि शेवटी टाकायचं. आणि अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे यावर मी. आता गॅस बंद करून टाकलेला आहे मी. आता काढून घेते. अशा प्रकारे हे भाजून झालेलं आहे. आणि इथे पाहू शकता किती छान दिसते बघा. तेलाचा जास्त यामध्ये वापर करायचा नाही. आता शेंगदाणे बऱ्यापैकी थंड करून घेतलेले आहेत, त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची. कमी जास्त तुम्ही ठेवू शकता यामध्ये साल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते मी. आणि त्यामध्ये टाकायचं आहे भाजलेलं वाटण, हे मिरची, जिरं आणि लसण. आणि जास्त आबडधोबड हेच वाटून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा वगैरे आपल्याला वापर करायचा नाही. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी अंदाजानेच टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवा इथे. आता त्यामध्ये टाकायची आपल्याला स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर ओली नसली पाहिजे, त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आता हे मिक्सरला आबडधोबडच वाटून घेते मी. आता पाहू शकता या ठिकाणी आबडधोबड वाटून घेतलेली आहे चटणी. जवळून दाखवते. आणि शेंगदाण्याला तेल असल्यामुळे ही चटणी चिकट होते. आणि इथे पाहू शकता. आणि एका बाउलमध्ये आता मी काढायला घेते बघा. आणि ही चटणी बनवण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. नक्कीच करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.